राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा काळ पारतंत्र्य, रूढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धेचा काळ होता. समाजात असमानता तर तरुणाई भरकटलेल्या अवस्थेत होती. अशा स्थितीत राष्ट्रसंतांनी तरुणांना भजनाद्वारे प्रबोधनातून मोहित केलं. संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. हिंगणघाट तालुक्यातील श्री क्षेत्र आजनसारा इथं श्री संत भोजाजी महाराज देवस्थान व अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाच्या वतीनं आयोजित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भ ही संतांची मांदियाळी असलेली भूमी आहे. येथील 3 संतांनी फार मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाचं काम केलं. प्राज्ञचक्षू संत गुलाबराव महाराजांनी आपल्या दिव्य दृष्टीतून मोठ्या प्रमाणावर प्रबोधनपर साहित्याची निर्मिती केली. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेसोबत जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतात जागरूकता आणली. संपूर्ण विश्वात त्यांनी मानवतेचा विचार पोहोचवण्याचं काम केलं. युवकांना त्यांनी संस्कार दिले. वाईट रूढी परंपरा तोडल्या पाहिजेत. गरिबांची, समाजाची सेवा हाच मोठा धर्म आहे, हे राष्ट्रसंतांनी समाज मनात रुजवलं, असं फडणवीस म्हणाले. खरं म्हणजे आपण जर विदर्भाच्या भूमीवर बघितलं तर संतांची एक मांदियाळी आहे. पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या मध्यान्नापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की 3 संतांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असतील की ज्यांना दृष्टी नव्हती, पण ज्या साहित्याची निर्मिती प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी केली, खरं म्हणजे असं म्हणता येईल की त्यांना दृष्टी जरूर नव्हती, पण त्यांना दिव्य दृष्टी होती आणि त्या दिव्य दृष्टीतून त्या साहित्याची निर्मिती त्यांनी केली. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा की ज्यांनी स्वच्छतेचा संदेश तर दिलाच, पण त्याच सोबत जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रसित असलेल्या व्याधींचं निर्मूलन करण्याकरता एक मोठा संदेश हा संत गाडगेबाबांनी याच विदर्भाच्या भूमीतून दिला. तुकडोजी महाराजांनी आपलं साहित्य भजनातून एक मोठी पिढी तयार केली. या पिढीनं पुढे सशक्त समाज तयार करण्यात हातभार लावला. आम्ही पारतंत्र्यात राहायला तयार नाही, असं वातावरण त्यांनी आपल्या प्रबोधनातून तयार केलं. त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून केलेलं काम मोठं आहे. समाजाच्या समस्या व त्यावरील निराकरण त्यांच्या भजनात दिसून येतं. भजनातून जनजागृतीसह चांगला विचार त्यांनी समाजाला दिला. राष्ट्रसंतांनी मराठी, हिंदीत 1200 भजनं लिहिली आहेत. ही भजनं देशभरात प्रसिद्ध झालीत, असं पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आपल्या भजन खंजिरीच्या माध्यमातून एक अशी पिढी त्यांनी तयार केली की ज्या पिढीने एकीकडे सश्रद्ध समाज तयार केला, एकीकडे संस्कारित समाज तयार केला, पण त्याच वेळी आम्ही पारतंत्र्यात राहणार नाही अशा प्रकारे राष्ट्रीय विचाराचं रोपण देखील समाजामध्ये करण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून, एक सत्याग्रही म्हणून त्यांनी केलेलं काम हे देखील प्रचंड मोठं आहे. राष्ट्रपती भवनात देखील तुकडोजी महाराजांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या भजनानं प्रभावित झाले होते. त्यांनीच महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. राष्ट्रपतींद्वारे राष्ट्रसंत ही पदवी दिलेले तुकडोजी महाराज एकमेव संत आहेत.
जपानच्या परिषदेत तुकडोजी महाराजांनी उपस्थितांना मोहित केलं होतं. राष्ट्रसंतांचा विचार शाश्वत आहे. वाहत्या नदीसारखा त्यांचा विचार आहे. समाजाला अपेक्षित आवश्यक आहे ते देण्याचं काम त्यांच्या विचारातून झालं. महाराजांनी समाजाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे ग्रामगीता होय, असं फडणवीस म्हणाले. हिंदीमध्ये त्यांनी लिहिलेली भजनं ही देशभरामध्ये प्रसिद्ध झाली आणि आपल्याला कल्पना आहे 1953 साली राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना भजन गाण्याकरता जेव्हा निमंत्रित केलं आणि त्या भजनाने ज्यावेळेस राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजी हे इतके प्रभावित झाले की त्यांनी सांगितलं आजपासून तुम्ही राष्ट्रसंत आहात. राष्ट्रसंत ही उपाधी या भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रपतींनी राष्ट्रसंत ठरवलेले एकच राष्ट्रसंत आहेत, ते म्हणजे वंदनीय तुकडोजी महाराज आहेत. श्री संत भोजाजी महाराज मंदिरात मोठ्या संख्येनं भक्त येतात. मंदिरातील प्रसादाची पुरणपोळी समाधान देणारी आहे. आजन सरा परिसराच्या विकासाबाबत आश्वस्त करतो. विकासासाठी आराखडा मंजूर करून घेऊ. बांधकाम व सर्व कामांचा पाठपुरावा करू. तिथं करण्यात आलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून मी काम करेल, असं फडणवीस यांनी सांगितलं. आज या परिसराच्या विकासाच्या संदर्भात जे मुद्दे आपण मांडलेले आहेत, मी आपल्याला आश्वस्त करतो. रस्त्याचे मुद्दे असतील, इथले बांधकामाचे मुद्दे असतील, विशेषतः प्रसाद योजनेमध्ये आता याचा आराखडा मंजूर करून घेऊन या ठिकाणी त्याकरता आपल्याला निधी देण्याचा विषय असेल, याला अ दर्जा देण्याचा विषय असेल, मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. या सगळ्या कामांचा पाठपुरावा आम्ही करू आणि निश्चित ज्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः या ठिकाणी काम करेन, हे देखील या निमित्ताने सांगतो.